मित्रांनो, 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अखेर मोठी अपडेट समोर आली आहे। अनेक दिवसापासून प्रतीक्षेत असलेले रेशन अनुदान आता लाभार्थ्याच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे। तुमच्या खात्यातही हे पैसे येणार आहेत का? कोणत्या जिल्ह्यात किती लाभार्थ्यांना अनुदान मिळणार आहे? चला संपूर्ण माहिती जाणून घेऊया। मित्रांनो, जून महिन्यामध्ये या 14 जिल्ह्यातील जवळपास 23,47,000 लाभार्थ्यासाठी 66 कोटी रुपयाची निधी वितरित करण्याची मंजुरी देण्यात आली होती आणि अखेर या मंजुरी निधीचे लाभार्थ्याच्या बँक खात्यामध्ये क्रेडिट होण्यास सुरुवात करण्यात आली आहे। यामध्ये मराठवाड्यातील सर्व 8 जिल्हे, पश्चिम विदर्भातील अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ आणि वाशिम तसेच विदर्भातील वर्धा या जिल्ह्याचा समावेश आहे। या जवळपास 14 जिल्ह्यातील 6,09,000 रेशन कार्ड धारकाच्या रेशन कार्डवरील जवळपास 23,47,000 लाभार्थ्यांना प्रतिमाह 170 रुपये प्रति लाभार्थी अशा प्रकारे अनुदान दिले जाते। याच योजनेअंतर्गत पात्र असलेल्या लाभार्थ्यांसाठी 66 कोटी रुपयाची निधी वितरित करण्यात आलेली होती। मात्र यातील बऱ्याच लाभार्थ्याच्या खात्यामध्ये त्यावेळी अनुदान जमा झालेले नव्हते। काही लाभार्थ्यांना अनुदान मिळाले होते, तर आता उर्वरित पात्र लाभार्थ्याच्या खात्यामध्ये अनुदानाचे वितरण सुरू करण्यात आले आहे। आता कोणत्या जिल्ह्यात किती शेतकऱ्यांना हे अनुदान मिळणार आहे ते पाहूया। अकोला जिल्हा 82,916 शेतकरी, अमरावती जिल्हा 2,37,410 शेतकरी, बीड जिल्हा 46,327 शेतकरी, बुलढाणा जिल्हा 1,96,649 शेतकरी, छत्रपती संभाजीनगर 1,92,061 शेतकरी, धाराशिव मध्ये 84,970 शेतकरी, हिंगोलीमध्ये 1,38,960 शेतकरी, जालना मध्ये 8,725 शेतकरी, लातूर मध्ये 1,87,076 शेतकरी, नांदेड मध्ये 2,64,005 शेतकरी, परभणी मध्ये 1,64,027 शेतकरी, वर्धा मध्ये 5,119 शेतकरी, वाशिम मध्ये 27,166 शेतकरी, यवतमाळ मध्ये 1,83,719 शेतकरी अशा प्रकारे एकूण 23,47,370 लाभार्थ्यांना जवळपास 66 कोटी रुपये अनुदान त्यांच्या बँक खात्यामध्ये क्रेडिट केले जाणार आहेत। मित्रांनो, यामध्ये HOF अर्थात हेड ऑफ फॅमिली यांचा आधार DBT नसणे, लाभार्थ्याची KYC पूर्ण नसणे तसेच इतर काही कारणामुळे काही लाभार्थ्याचे अनुदान रखडलेले असू शकते। याशिवाय अपात्र लाभार्थी या योजनेचा लाभ घेत असल्याचे आढळण्यात आल्यास अशा लाभार्थ्याचे रेशन बंद करण्यात आलेले आहे आणि त्यांचे अनुदान देखील बंद करण्यात आलेले आहे। त्यामुळे तुमच्या खात्यामध्ये अद्याप अनुदान जमा झाले नसेल तर घाबरून जाण्याची गरज नाही। तुम्ही तुमच्या तहसील कार्यालयाशी संपर्क साधून अनुदान का जमा झाले नाही याबाबत माहिती घेऊ शकता, कारण आता मिशन सुधार योजनेअंतर्गत बरेच लाभार्थी अपात्र करण्यात आले आहेत। तर मित्रांनो, अशा प्रकारे अनेक दिवसापासून प्रतीक्षेत असलेले रेशनचे अनुदान अखेर लाभार्थ्याच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। ही माहिती तुमच्यासाठी महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। जय महाराष्ट्र।